तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी देवारा हा असतोच. त्यामध्ये आपण आपल्या आराध्यांना स्थापित करतो व त्यांची नित्यनेमाने पूजा करतो. पण पूजेसंबंधीचे हे साधे सोपे नियम तुम्हाला माहीत आहेत का? तर या साध्या सोप्या नियमांचं पालन करून जर तुम्ही देवाची पूजा केली तर घरामध्ये सुख, समृद्धी, यश व धनधान्यात वाढ होईल व घरामध्ये कशाची कमी पडणार नाही. तर चला तर मग आपण जाणून घेऊयात ते नियम कोणते आहेत. तर मंडळी, घरामध्ये देवारा हा ईशान्य दिशेलाच असावा. पण काही कारणास्तव शक्य नसेल तर पूर्वेला म्हणजे सूर्य उदय होण्याच्या दिशेला तुम्ही तुमचा देवारा बनवू शकता. व जागेच्या अभावामुळे तुम्ही पूर्वेला पण देवारा बनवू शकत नसाल तर उत्तर दिशासुद्धा देव ठेवण्यासाठी शुभ मानली जाते. तर पूजेसंबंधीचा पहिला नियम असा आहे, घरामध्ये देवारा एवढाही उंच असू नये की तुमचा हात पोचणार नाही किंवा उभा राहून पूजा करावं लागेल. उद्देश काय आहे की घरच्या देवाची पूजा ही खाली बसूनच केली पाहिजे. उभा राहून किंवा खुर्चीवर बसून पूजा करणे मान्य नाही. पण आजकाल काही लोकांना गुडघ्याचा त्रास होतो, त्यांना खाली बसून पूजा करणे शक्य नसतं. ज्यावेळी तुम्ही खुर्चीवर बसून पूजा करता त्यावेळी तुमची उंची देवापेक्षा जास्त असू नये. देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसा, कारण बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते. म्हणून नेहमी पूजा करताना आसनाचा वापर करा. दुसरा नियम असा आहे, ज्यांच्या माथ्यावर तिलक नाही त्यांची पूजासुद्धा देवाला मान्य नाही. त्यामुळे तुम्ही पूजेला बसल्यावर कपाळाला तिलक लावूनच पूजेला बसा. व जे कुमकुम किंवा गंध तुम्ही तुमच्यासाठी वापरता ते कुमकुम किंवा गंध देवाला लावू नका. देवासाठी वेगळाच ठेवा. व देवासाठी जो तांदळाचा अक्षदा तुम्ही बनवता त्यातले तांदूळ तुटलेले नसावे, ते अखंडच असले पाहिजेत. तिसरा नियम असा आहे, देवासाठी जे पाणी तुम्ही वापरता ते शुद्ध व ताजंच असावं. पण आपल्याकडे पाणी रोज येत नाही, त्यावेळी काय करायचं? तर त्यावेळी पाणी आपण देवासाठी भरून ठेवतो, त्यावेळी पाण्यामध्ये तुळशीपत्र किंवा बेलपत्र टाकून तुम्ही ते पाणी ठेवू शकता. व तसेच ज्या पाण्याने तुम्ही देवाची पूजा म्हणजेच देवांना स्नान घालणार आहात ते पाणी असं हाताने घालू नका. अशा प्रकारे देवावर पाणी अर्पण करा, कारण हाताने पाणी घातल्यामुळे त्याला नखाचा स्पर्श होईल व देवाच्या पाण्याला नखाचा स्पर्श झाल्यामुळे ते पाणी अशुद्ध होतं. तर माझ्या आई आणि बहिणींनो, देवाच्या पाण्याला नखाचा स्पर्श होऊ देऊ नका. तर चौथा नियम असा आहे, देवासाठी जे तुम्ही पाणी भरून ठेवता अन्य कुठल्याही धातूच्या भांड्यात भरून ठेवू शकता, मात्र काचेच्या भांड्यात भरून ठेवू नये. पाचवा नियम असा आहे, देवासमोर लावणारा दिवा हा रोज स्वच्छ केला पाहिजे व वातीसुद्धा रोजच बदलली पाहिजे. एकदा लावलेल्या वातीचा पुन्हा वापर होता कामा नये. वाती रोज बदलल्यामुळे तुमचं भाग्य उजळायला मदत होईल. व तसेच दिवा हा प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नका, त्याच्या खाली काहीतरी ठेवा व दिवा लावल्यानंतर हात मात्र धुतलाच पाहिजे. सहावा नियम असा आहे, एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये, त्यामुळे घरात अडचणी वाढतात. व तसेच तुपाचा दिवा देवाच्या उजव्या भागाला व तेलाचा दिवा देवाच्या डाव्या भागाला ठेवा. सातवा नियम असा आहे, घरामध्ये एकाच देवाच्या 3 मूर्त्या किंवा 3 फोटो असू नये व देवाऱ्यामध्ये देवांच्या मूर्त्या ह्या जास्त मोठ्या किंवा उंच असू नये, कारण त्या मूर्त्यांना रोज नैवेद्य दाखवला पाहिजे, रोज पूजा केली पाहिजे व तुम्ही दुसऱ्या गावाला दार बंद करून जाऊ शकणार नाही. अडचणी सर्वांनाच असतात, बाहेरगावी जावंच लागतं, त्यामुळे घरामध्ये देवांच्या जास्त मोठ्या मूर्त्या असू नयेत. शास्त्रानुसार देवाऱ्यामध्ये मध्यम उंचीच्या मूर्त्या ठेवणे योग्य मानलं जातं. आठवा नियम असा आहे, देवाऱ्यामध्ये खंडलेल्या मूर्त्या किंवा फोटो ठेवू नये, त्यामुळे आपली प्रगती थांबू शकते व बिना मंत्राची पूजा ही निष्फळ मानली जाते. तुम्हाला मंत्र येत नसतील तर तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू शकता. देवाची पूजा करत असताना मौन पाळलं पाहिजे, कारण मध्येच तुम्ही काहीतरी बोलता, त्यामुळे लक्ष विचलित होतं व पूजेकडे दुर्लक्ष होतं. देवांचा आशीर्वाद हवा असेल तर मौन पाळलंच पाहिजे.
देवांची पूजा म्हणजे ध्यान, एकाग्रता. इष्टदेवांची पूजा करताना तुम्ही मध्येच बोलता तर पूजेचं काहीच फळ किंवा लाभ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून शांत चित्ताने देवाची पूजा करावी. देवांना जे आपण पुष्प वाहतो ते या 3 बोटांनी वाहिले पाहिजे. त्यामध्ये अंगठा, मध्यमा व अनामिका बोटांचा वापर करायचा आहे. या बोटांनी वाहिलेल्या फुलाचं महत्त्वच वेगळं आहे. देवांना कधीही सुकलेले फुले वाहू नये, तो दोष आपणास लागतो. त्यामुळे कधीही देवांना सुकलेले फुले वाहायचे नाहीत. देवाऱ्यामध्ये देव ठेवताना त्यांच्यामध्ये 1 इंचाचा तरी अंतर असला पाहिजे. देव जवळजवळ ठेवू नका. पुढचा नियम असा आहे, आपण देवाऱ्यामध्ये शंख ठेवतो, पण तो शंख आपण कसा ठेवायचा हे आपण पाहूयात. तर मंडळी, शंख हा प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नये, त्यासाठी आसन किंवा वाटीवर ठेवला पाहिजे. शास्त्रानुसार शंखाला लाल कलरच्या आसनावर ठेवणे जास्त शुभ मानलं जातं व शंखामध्ये अशा प्रकारे पाणी भरून ठेवायचं आहे व दुसऱ्या दिवशी ते पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. कारण शंख हा लक्ष्मीचा भाऊ आहे. शंखामधलं पाणी घरामध्ये शिंपडल्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न राहतात. देवाऱ्यामध्ये आपण अन्नपूर्णा ठेवतो. अन्नपूर्णा माताला तांदळामध्ये ठेवा, त्यामुळे घरात कधीही अन्नाची कमी पडणार नाही. पूजेसंबंधीचा हा शेवटचा नियम आहे. देवांची पूजा केल्यानंतर आरती केलीच पाहिजे. त्यामुळे देवपूजा केल्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळणार नाही. कारण शास्त्र असं सांगतं की देवाच्या पूजेमध्ये फुलं नसले तरी चालतं, धूप लावला नाही तरी चालेल, मंत्र येत नसतील तर काहीच हरकत नाही, पण आरती ही रोज झालीच पाहिजे व पूजा झाल्यानंतर नैवेद्य आपल्या सुविधेनुसार दाखवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाची सूचना, तुम्हाला कुंडली बनवायची असेल किंवा कुंडलीचं विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला फॉलो करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा कमेंट करू शकता. त्याचं उत्तर लवकरच मिळेल.